गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा वाढ होताना दिसतेय। दुतोंड्या मारुतीच्या कमरेला पाणी लागले। गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये आता पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि त्यामुळे साधारणतः गेले 17 दिवस पाण्याचा विसर्ग असाच सुरू आहे आणि त्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढलेला दिसतोय। एकंदरीत आपण जर बघितलं तर दुतोंड्या मारुतीच्या कमरेला पाणी लागलेले गोदावरी नदीला पूर आला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दुतोंड्या मारुतीच्या कमरेला पाणी लागलेले आहे। अर्थातच गोदा घाट जे आहे ते पाण्याने भरलेला आहे। संपूर्ण गोदा घाटाचा परिसर हा पाण्याने वेढलेला आपल्याला बघायला मिळतोय। त्यामुळे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कुणीही हुल्लडबाजी करू नये आणि या पुराच्या पाण्यात उतरू नये असंच आवाहन जे आहे ते सध्या नागरिकांना केलं जात आहे। सावधानतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे। गोदावरी नदीला सलग 17व्या दिवशी पूर आलेला आहे। आपण बघू शकतो का या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीमध्ये करण्यात आलेला आहे। त्यामुळे गोदावरी नदी जे रामकुंड परिसर आहे ते रामकुंड परिसर संपूर्ण पाण्याखाली गेलेला आहे। आपण बघू शकतो की रामकुंड परिसरातील जे छोटे मोठे जे मंदिर आहे ते अनेक मंदिर गेल्या 15 ते 17 दिवसापासून पाण्याखाली आहे। एकूणच आपण नाशिक गंगापूर धरणाजवळ अनेक दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे आणि त्यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। काल रात्री जवळपास 4,500 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीमध्ये करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी आज रविवार आहे आणि रविवारच्या दिवशी अनेक पर्यटक राज्याच्या बाहेरून नाशिकमध्ये येतात, गोदावरीला येतात आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की पुराच्या पाण्यामध्ये काही जे पर्यटक आहे ते जीव धोक्यात घालून इथे स्नान करताना आपल्याला दिसत आहे। एकूणच नाशिकमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे आणि गोदावरी नदीची जी पाण्याची पातळी आहे ती वाढलेली आहे। एकूणच पावसाचा जर जोर असंच कायम राहिला तर गोदावरी नदी गंगापूर धरणातून आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।